नमस्कार. मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, परवाच म्हणजे 17 सप्टेंबर रोजी निजामशाही म्हणजे जी शहाजी राजांच्या काळात जी निजामशाही होती ती वेगळी बरं का. ती जी निजामशाही होती शहाजी राजांच्या काळातली, ती बहामनी साम्राज्य फुटून ज्या अनेक शाह्या निर्माण झाल्या त्यातली एक होती ती म्हणजे निजामशाही. ही निजामशाही म्हणजे हैदराबादच्या निजामाची त्याचं संस्थान. ते संस्था 1948 च्या 17 सप्टेंबरला भारतात विलीन झालं. विलीन झालं म्हणजे अगदी सहज स्वाभाविकपणे इतर संस्थानं ज्या पद्धतीने खालसा झाली आणि ती भारताच्या सार्वभौम अशा देशामध्ये विलीन झाली तशा पद्धतीने नव्हे. आपल्यापैकी जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यापैकी कित्येकांचा जन्म, अगदी माझा सुद्धा जन्म त्या घटनेच्या वेळेला झालेला नाहीये. परंतु जे रेकॉर्ड्स आहेत, जो इतिहास आहे आपल्याकडे उपलब्ध, त्यातून हे सिद्ध होतं की अक्षरशः भारतीय सैन्याचा वापर करावा लागला, बळाचा वापर करावा लागला, तेव्हा कुठे निजाम 17 सप्टेंबर 1948 शरण आला. आणि तत्पूर्वी काही दिवस, अगदी 2-4 दिवस आधी आमच्या सोलापुरात, जे आज सध्या इंदिरा गांधी स्टेडियम या नावाने प्रसिद्ध आहे, जिथे एकेकाळी रणजी सामने, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने सुद्धा झाले. एकेकाळी म्हणजे खूप एकेकाळी. पण त्या स्टेडियमला लोक त्या इंदिरा गांधी स्टेडियम या नावाने बोलतच नाहीत. बोली भाषेमध्ये जिला पार्क स्टेडियम म्हणतात, अशा त्या पार्क स्टेडियम मध्ये भारताचे सैन्याचा तळ पडलेला होता. खास करून रणगाडे तिथे पार्क करण्यात आले होते, असं माझ्या आधीच्या पिढीतले लोक सांगतात. माझा एक तर्क असा, खरा की खोटा मला माहित नाही, पण मला उगीच असं वाटतं की तेव्हा एकेकाळी 48 मध्ये भारतीय रणगाडे तिथे पार्क करण्यात आले. ज्या मैदानावर तिथे पार्क केले गेले त्याला नाव ते पार्क स्टेडियम असं पडलं की काय, आपला माझा एक तर्क फक्त. परंतु जे तज्ज्ञ आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांनी त्याच्या खोलात जावं आणि पार्क स्टेडियमला पार्क स्टेडियमच का म्हटलं जातं ते त्यांनी शोधावं. त्याचा संबंध या निजामावरती केलेल्या कारवाईशी तर नाही ना, याचा त्यांनी शोध घ्यावा. तर सरदार पटेलांच्या प्रयत्नातून, त्यांनी घेतलेल्या पुढाकारातून हे निजामाचं अत्यंत अत्याचारी आणि बळजोर झालेलं, मुजोर झालेलं जे शासन होतं, त्याचं जे संस्थान होतं, ते मोडीत काढता आलं. 17 सप्टेंबर 1948 ते भारतात विलीन करण्यात आलं. एक मोठं संस्थान होतं हैदराबादचं ते निजामाचं. आणि ती साधी घटना नव्हती मित्रांनो. तो जो 17 सप्टेंबरचा दिवस आहे, 17 सप्टेंबर 1948, तो दिवस मुद्दाम हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा निर्णय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी घेतला. मला आश्चर्य वाटतं, 1948 हैदराबाद संस्थानाची मुक्तता झाली. हैदराबाद संस्थांचं विलिनीकरण झालं भारतात. त्यानंतर इतकी वर्ष जावी लागली, 71 वर्ष जावी लागली हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्यासाठी. तेव्हापासून ते आज तागायत नरेंद्र मोदीजींचं सरकार येईपर्यंत कोणाच्याही मनात, डोक्यात अशी जराही इच्छा निर्माण होऊ नये. याचं आश्चर्य वाटतं मला की हैदराबाद मुक्ती दिन साजरा करावा, 17 सप्टेंबर साजरा करावा, ऑफिशियली साजरा करावा. इतकी वर्ष का वाट पाहावी लागावी, ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. बरं, ती काय साधी गोष्ट होती का? निजामाचं जे राज्य होतं, निजामाचं जे संस्थान होतं,
ते कशा पद्धतीने स्वतःच्याच रयतेवरती, स्वतःच्याच जनतेवरती किती भयंकर अत्याचार, अन्याय, छळ करत होतं, हे सगळं जग बघत होतं, भारतीय लोक बघत होते, अनुभवत होते. बर तो छळ, ते अत्याचार केवळ हिंदूंवर नव्हते. हिंदूंचा असा समज असेल की केवळ हिंदूंना टार्गेट केलं जात आहे, परंतु हिंदूंच्याच बरोबरीने बौद्ध, जैन, शीख, थोडक्यात जे मुस्लिम नाहीत ते, बिगर मुस्लिम, अशा सर्व काफरांवरती खूप मोठं संकट कोसळलेलं होतं निजामाच्या संस्थानाच्या रूपात. भारत स्वतंत्र 1947 ला झाल्यानंतर तिथून पुढे एक वर्षापेक्षा जास्त काळ त्या रयतेला पीडा सहन करावी लागली, अन्याय सहन करावा लागला. बर, हे जे निजामाचं शासन होतं, निजामाची जी राजवट होती, ती राजवट फार आदर्श स्वरूपाची होती, आदर्श राजवट होती, अशा पद्धतीचं एक वक्तव्य मी कुठेतरी वाचलं सोशल मीडियावरती. फार मोठ्या सेलिब्रिटीनी वगैरे म्हटलेलं नव्हतं, पण असंच आमच्या फ्रेंड लिस्टमध्ये कोणीतरी अशा पद्धतीची कमेंट केलेली होती की निजामाची राजवट आदर्श राजवट होती म्हणे. खरोखरच हसावं की रडावं अशी माझी प्रतिक्रिया झाली. आणि लगोलग आणखीन एक बातमी अशी कळली की तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, ज्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती हा आहे, TRS, त्या चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये ऑफिशियली, सार्वजनिक स्वरूपात ह्या हैदराबाद मुक्ती दिनाला साजरं न करण्याचा निर्णय घेतला. आणि आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी हेच चंद्रशेखर राव TRSचे घसा कोरडा करून करून लोकांना सांगत होते की याच तेलंगणाच्या जनतेने निजामाच्या विरुद्ध लढा पुकारला, क्रांती केली, अशा त्या निजामाच्या भयंकर राजवटीतून मुक्तता करवणारी आमची जनता आहे. आणि म्हणून 17 सप्टेंबर 1948 हा दिवस आम्ही सत्तेत आल्यानंतर यथोचित सन्मानाने साजरा करू आणि निजामाच्या विरुद्ध ज्या पद्धतीने आम्ही लढा केला त्या लढ्याला लक्षात ठेवू, अशा पद्धतीची आश्वासनं या चंद्रशेखर राव यांनी दिलेली होती. त्या आश्वासनांचं काय झालं? सत्तेत आले आणि आश्वासनं ते विसरले का? तेच कारण मित्रांनो, चंद्रशेखर यांच्या TRSचं कारण वेगळं नाही. जे आजपर्यंतच्या भारत सरकारच्या सत्तेत बसले, दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे या भारतामध्ये गेल्या 70-75 वर्षात बसले, त्या सगळ्यांचं जे कारण होतं तेच या चंद्रशेखर यांचंही कारण. मतपेढीचं राजकारण. टोपीवाल्यांना कसं वाटेल? ह्या निजामाच्या राजवटीला संपवलं भारत सरकारच्या प्रयत्नांनी. भारतीय जनता आणि भारताचं सरकार यांच्या प्रयत्नातून निजामाचं सरकार हरवलं, निजामाच्या सरकारला शरणागती पत्करायला भाग पाडलं. आणि म्हणून तो दिवस साजरा करणं, मुक्तीदिन म्हणून साजरा करणं, म्हणजे या लोकांना कसं वाटेल? आवडेल का? त्यांना ते दुखावले तर जाणार नाहीत ना? किती काळजी घेतली जाते बघा मित्रांनो. काही जणांची त्वचा खूप नाजूक आहे असा समज करून घेतलाय आमच्या राजकारण्यांनी, की त्यांना खुट्ट म्हणलं की लगेच ते दुखावले जातात. आणि आमची मात्र त्वचा
अतिशय अशी गेंड्याच्या कातडीसारखी आहे, जाडजूड असा त्यांचा समज आहे, की ह्यांना कितीही काही करा, मारा, झोडा, बडवा, वाटेल ती दूषणं द्या, हव्या त्या शिव्या घाला, यांच्यावर ढिम्म काही परिणाम होत नाही. कोणीही यावे, टिपली मारून जावे. तर असो, तर या चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारने जो आदेश काढलेला होता आणि आवाहन केलेलं होतं सर्व राज्यांना, सर्व देशातल्या लोकांना, की हैदराबाद मुक्ती दिन हा 17 सप्टेंबरला साजरा करायचा आहे, ऑफिशियली साजरा करायचा आहे. ज्या इतमामात आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, ज्या इतमामात 26 जानेवारी साजरा करतो, त्याच इतमामात 17 सप्टेंबर सुद्धा साजरा करायचा आहे, असं आवाहन केलेलं होतं. आवाहन वजा आदेश होता, तो केंद्र सरकारचा होता. चंद्रशेखर राव यांनी त्या केंद्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यांनी उलट उत्तर नाही पाठवलं, पण कृतीतून केराची टोपलीच दाखवली, कारण त्यांनी तो साजराच केला नाही. आणि केंद्र सरकारच्या वतीने जे काही आयोजित कार्यक्रम होते त्यात कुठलाही सहभाग घेतला नाही. आणि ते स्वतः राज्य सरकार चालवत आहेत, त्याच्यामुळे त्या राज्य सरकारच्या वतीने कुठलाही कार्यक्रम त्यांनी ठेवलाच नाही. असाच सिमिलर आदेश त्यांनी राज्य सरकारच्या ज्या काही यंत्रणा राज्यभरात त्या होत्या तेलंगणातल्या, त्या सगळ्यांनाच सांगून ठेवलं की हे काही आपण साजरं करणार नाही आहोत. टीआरएसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आदेश देऊन ठेवला की यात आपण बिलकुल सामील होणार नाही आहोत. याला काय म्हणायचं? हा केवळ केंद्र सरकारच्या आदेशाचा, केंद्र सरकारच्या आवाहनाचा उपमर्द नसून, केंद्र सरकारच्या आदेशाची केवळ पायमल्ली नसून, मी तर म्हणेन हा देशद्रोह आहे. हा देशद्रोह आहे. कारण निजामाची बाजू घेणं याचा अर्थच असा होतो की निजामानी केलेल्या अत्याचारांचं महिमामंडन करणं. निजामाची बाजू घेणं आणि निजामाचं संस्थान भारतात विलीन होणं, हा 17 सप्टेंबरचा दिवस जर तुम्ही साजरा करत नसाल तर याचा अर्थच असा असतो, तुम्ही मुक्ती दिन तो मान्य करत नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला ते आवडलेली नाहीये ही गोष्ट, एक ठसठस आहे, एक दुखरी नस आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि याचाच एक अर्थ असा होतो की तुम्ही भारत सरकार, भारत देश आणि भारतीय जनता यांच्या तुम्ही विरुद्ध आहात. हीच गोष्ट एमआयएमच्या बाबतीत तर लागू पडतेच निखालसपणे, कारण एमआयएम तर काळा दिवस समजतो 17 सप्टेंबर. त्यांच्यासाठी ती अत्यंत दुःखद आणि अत्यंत वेदनादायक अशी ती गोष्ट आहे. त्यांना जर शक्य झालं तर ते निजामाचं संस्थान पुन्हा एकदा उभं करतील. अर्थात ते त्यांचं स्वप्न आहे, कारण एमआयएमची मुहूर्त मेढच त्या रझाकारांच्याच लोकांनी केलेली आहे. आपल्याला सर्वश्रुत आहे. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर कृपया माहित करून घ्या. एमआयएमचा इतिहास कृपया अभ्यासा, निदान वाचा तरी. आपल्या लोकांचं हेच दुर्दैव आहे, आपल्या लोकांचं हे दुर्भाग्य आहे की आम्ही सगळी साधनं उपलब्ध असताना सुद्धा वाचत नाही, माहिती मिळवत नाही. ऐकीव कुठल्या तरी माहितीवरती आम्ही विश्वास ठेवतो. स्वतःला फार हुशार समजणारे आपला हा समुदाय, आपला हा समाज. पण नाही, पूर्वसुरींच्या आणि आपल्या पूर्वजांच्या पुण्याईवरती किती काळ तुम्ही जगणार आहात? त्यांच्या हुशारीचे गोडवे किती काळ गाणार? तुम्ही स्वतःहून जर का या लोकांचा अभ्यास केला नाहीत, भारताच्या पोटातच जे शत्रू आहेत त्यांना जर तुम्ही नीट समजून घेतलं नाहीत, तर तुम्हाला हे कळणार कसं की मित्र कोण, शत्रू कोण, देशभक्त कोण, देशद्रोही कोण? मित्रांनो, तुम्ही कोणत्या समुदायात, कोणत्या समाजात जन्माला आलात त्याच्यावरनं तुम्ही देशभक्त, देशद्रोही असे शिक्के तुमच्यावरती पडत नसतात. पडत असतील तर ते चुकीचं आहे. मी तरी स्वतः व्यक्तीच्या हाते मानत नाही. माझं म्हणणं आहे, आपले विचार आणि आपली कृती ह्यातून सिद्ध होतं की तुम्ही देशद्रोही आहात का देशभक्त आहात. कारण आपल्या समाजात सुद्धा असे कितीतरी नतद्रष्ट आहेत. जसं मी आत्ता म्हटलं, हे चंद्रशेखर राव, त्यांनी आदेश असा दिला. त्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, त्या काय फार वेगळ्या आहेत. अरविंद केजरीवाल काय वेगळे आहेत.
हे जे लोक आहेत ना, ओळखायला शिका त्यांना मित्रांनो. गेल्या 70 वर्षात जे सत्तेत बसलेले होते ते कोण होते? आपल्या समाजातले तर होते असं म्हणता येईल. पण त्यांना हे कळत नव्हतं की देशभक्ती म्हणजे काय आणि देशद्रोह म्हणजे काय. बेसिक मध्येच लोचा होता त्यांचा, हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याहून मला गंमत अशी वाटली की ते सोशल मीडियावरचं जे वाक्य होतं ना, मला असं ते भुंग्यासारखं, एखाद्या अशा किड्यासारखं डोक्यात घुटमळत राहिलं माझ्या 2 दिवस. निजामाची राजवट खूप आदर्श होती म्हणे. कुठल्या मापदंडावरती ती आदर्श होती? माझा प्रश्न आहे. जर आदर्श असेल ती निजामाची राजवट, तर निकष काय? कोणत्या निकषावर ती राजवट आदर्श मानायची? तिथं सुशासन चाललं होतं का? उत्तरदायित्व, जनतेच्या प्रति उत्तरदायित्व होतं का? तिथे लोकशाही होती का? बरं ठीक आहे, आपण असं गृहीत धरून चालू की ते संस्थानच होतं येऊन जाऊन, लोकशाही असेल कशी. पण प्रशासन खूप छान होतं का? तळागाळापर्यंत सेवा सुविधा सगळ्या पोहोचलेल्या होत्या का? फार लांब जायला नको, त्या संस्थानाची तुलना बडोद्याच्या संस्थानाशी करून दाखवा. बडोद्याच्या संस्थानाने कितीतरी लोकोपयोगी कार्य केलेलं आहे. आमच्या शाहू महाराज, ढाकले शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांच्या संस्थांची तुलना करून दाखवा. आमचे शाहू महाराज कितीतरी प्रागतिक विचारसरणीचे होते. शिक्षणापासून उद्योगापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये, कलाक्षेत्र असेल, त्यांना जेवढं शक्य होतं, त्यांच्या आवाक्यात जेवढ्या गोष्टी होत्या त्यात त्यांनी केवढी तरी भरघोस प्रगती आणि विकास करून दाखवलेला आहे. विकासाची मुहूर्तमेढ तुम्हाला नंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र हा देशात अग्रेसर झालेला दिसतो, पण त्याची मुहूर्तमेढ जी आहे ती रोवली कोणी, पायाभरणी केली कोणी? तर अशाच प्रागतिक विचारसरणीच्या कोल्हापूर सारख्या संस्थानांनी केलेली आहे, सातारा सारख्या संस्थानांनी केलेली आहे. उगाच नाही महाराष्ट्र पुढे गेला. अशापैकी कुठली गोष्ट हैदराबादमध्ये झाली? हैदराबादच्या निजामाच्या संस्थानाने केली. मित्रांनो, मला आणखीन एक सांगायचं आहे. त्या हैदराबादच्या निजामाचं संस्थान खूप, ती राजवट खूप आदर्श होती असं म्हणणारी ते जे काही कमेंट मी वाचली, त्या व्यक्तीचा मला द्वेष नाहीये मित्रांनो. आणखीन एक सांगावं असं वाटतं की जुन्या पिढीतले कित्येक लोक हैदराबादची स्तुती करताना हैदराबादच्या त्या जुन्या राजवटीचं कौतुक करताना कधी कधी वाहवत जातात. याचं कारण मी सांगतो. एखाद्या मोठ्या राजवटीमध्ये, एखाद्या मोठ्या शासनामध्ये आपले कोणी नातेवाईक अगदी क्लार्क म्हणून जरी काम करत असतील तरी आपल्याला त्याचं एक कौतुक असतं. आणि ती राजवट अस्त झाली, ती कुठल्या दुसऱ्या शासनामध्ये विलीन झाली की मग अरे 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 अरे, ती तेव्हाची जी राजवट होती ना ती किती ग्रेट होती. आणि त्या राजवटीत ना आमचे हे लांबचे नातेवाईक किंवा आमचे जवळचे नातेवाईक हे अमुक अमुक पदावर होते, हे सांगताना आपली कॉलर ताठ होत असते, आपल्या अंगावर थोडं मांस चढत असतं. तो त्या एक कौतुकाचा भाग असतो, स्वतःचा मिरवण्याचा एक भाग असतो तो. त्या पलीकडे त्याला महत्व देऊ नये. ते जे हळहळणं आहे ना, त्या हळहळण्याला विशेष महत्व देता येऊ शकत नाही. पण ह्याचा त्यातून अर्थ काढताना निजामाची राजवट ही आदर्श होती हे म्हणणं खूप गंभीर आहे. याचं कारण, तुम्हाला निजामाच्या राजवटीचा इतिहासच मुळात माहित नाही. निजामाच्या राजवटीला आदर्श म्हणून तुम्ही कुणाकुणावरती फुल्या मारताय न कळतपणे, केवळ अज्ञानातून. हे कदाचित तुम्हालाच माहित नाही. मी तुम्हाला सांगतो निजामाची राजवट किती आदर्श होती, काय ग्रेट होती, म्हणजे तुम्हाला कळेल. मुळात या निजामाची राजवट स्थापन केली कोणी? त्या व्यक्तीचं नाव होतं चिनकिलीच खान. हा चिनकिलीच खान कोण? हा चिनकिलीच खान औरंगजेबाचा पट्टशिष्य. हा चिनकिलीच खान औरंगजेबाच्या नजरेत केव्हा भरला, औरंगजेबाचा तो आवडता सरदार केव्हा बनला, तर जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले,
त्यांची राजवट सुरू झाली आणि मग औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्यानंतर हा औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला तो याच विचाराने, याच उद्देशाने की छत्रपती शिवाजी राजांनी जी स्वराज्याची पायाभरणी केलेली आहे, जे स्वराज्याचं रोपटं लावलेलं आहे, हे रोपटं समूळ उपटून काढायचं, हे एकच लक्ष, एकच उद्दिष्ट ठेवून औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, नर्मदा पार आलेला होता. आणि इथे त्यांनी तळ ठोकला महाराष्ट्रात. किती वर्ष मित्रांनो? 1, 2, 3 वर्ष नव्हे, सलग 27 वर्ष. कारण त्यांनी निश्चय केला होता, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे हिंदवी स्वराज्य मी समूळ उपटून नष्ट करत नाही आणि हा सगळा भूभाग दख्खन, अख्खी दख्खन मुक्त करत नाही आणि मुघल साम्राज्याला जोपर्यंत हा सगळा भूभाग जोडत नाही तोपर्यंत मागे आग्र्याला, दिल्लीला मी जाणार नाही, असा त्यांनी स्वतःशी निश्चय केलेला होता. आणि यासाठी तो 27 वर्ष महाराष्ट्रात इथेच होता. पण त्या 27 वर्षातही त्याला ते शक्य झालंच नाही, कारण 1707 साली त्याचा मृत्यू झाला. अजून जिवंत राहिला असता तर याहून अधिक काळ तो इथे मुक्काम ठोकून राहिला असता महाराष्ट्रात. तर मुद्दा असा की त्याच्या त्या वास्तव्यात, या 27 वर्षांच्याच कालखंडात, ज्या वेळेला छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या मराठी सत्तेचं दुसरं एक केंद्र उघडलं. मागे एकदा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवरती, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवरती, जिथे चंदीचा किल्ला होता तो जिंकून घेतला होता, ज्या चंदीच्या किल्ल्याला पुढे लोक जिंजी म्हणायला लागले, त्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये मराठी सत्तेचं दुसरं केंद्र उघडलं. आणि मुघलांच्या सैन्याच्या ज्या फॉर्मेशन्स होत्या, रसद पुरवठ्याच्या ज्या लाईनी होत्या, रसद पुरवठ्याचे जे मार्ग होते, ते विस्कळीत करायला सुरुवात केली मराठी सत्तेनी, मराठी फौजेनी. खास करून आपल्या फौजेतल्या संताजी आणि धनाजी यांच्या, या सरदारांच्या फौजांनी मोठ्या प्रमाणात मुघलांना सळो की पळो करून सोडायला सुरुवात केली. त्याच कालखंडामध्ये हाच चिनकिलीज खान हा औरंगजेबाच्या नजरेत भरला. हा चिनकिलीज खान मुघलांचा सरदार, अनेक सरदारांपैकी एक. तेव्हा तो तरुण युयुत्सू अशा पद्धतीचा होता, कुशल युद्धपटू असं त्याला म्हणता येईल. त्याच्या आवाक्यात त्यांनी बऱ्यापैकी संमिश्र असं यश मिळवलं. अर्थात तो औरंगजेबालाच आपला आदर्श, आपला गुरु असं समजत होता मन ही मन. आणि यातून औरंगजेबाच्या नजरेत त्याचं शौर्य, त्याचं कर्तृत्व भरत गेलं. आणि औरंगजेब त्याला उत्तरोत्तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या वाढवत गेला, देत गेला. आणि ती प्रत्येक जबाबदारी चिनकिलीज खान यथोचितपणे पार पाडत गेला. त्यातून त्यांनी औरंगजेबाचा विश्वास अधिकाधिक संपादन केला. यातूनच औरंगजेबानी एकदा त्याच्यावर निहायत खुश होऊन त्याला एक किताब दिला, एक उपाधी दिली मानाची. तो किताब होता निजाम उल मुल्क. निजाम उल मुल्क. मुल्क म्हणजे काय? तर एकंदर भूभाग ज्याच्यावर राज्य केलं जातंय, अशी टेरिटरी, एक प्रदेश. उल म्हणजे ऑफ, म्हणजे की से, म्हणजे त्या भूभागाचा निजाम, या भूभागाचा, या भूप्रदेशाचा निजाम. निजाम म्हणजे एक्झॅक्टली काय हे माहितगार लोकांनी काढावं, पण कदाचित मुखिया, प्रमुख, एक प्रमुख व्यक्ती, अशा पद्धतीचा तो अर्थ असणार आहे. तर निजामुल मुल्क हा जो किताब आहे, त्या किताबानेच तो जास्ती प्रसिद्ध झाला पुढे. त्याचं चिनकिलीज खान हे खाजगी पुरतं राहिलं आणि लोक त्याला निजामुल मुल्कचाही शॉर्ट करून फक्त निजाम 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 याच नावाने त्याला बोलवायला लागले. आणि ते जे नाव त्याला चिकटलं ते चिकटलं. ह्याच चिनकिलीज खान उर्फ निजामुल मुल्क यांनी
औरंगजेबाचं 1707 जे स्वप्न अधुरं राहतच औरंगजेब जेव्हा इथं मेला 1707, ते अधुरं राहिलेलं स्वप्न चिंकिलीज खान प्रमाणे कित्येक सरदारांच्या मनात होतं. अर्थात ते करू काही शकत नव्हते, कारण तोपर्यंत आपले मराठी वीर योद्धेच इतके ताकदवान हळूहळू व्हायला लागलेले होते की पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये इतिहासाने अशी काही पलटी मारली, अशी काही कोलांटुडी मारली की मुघलांना दे माय धरणी ठाय व्हावं लागलं आणि मराठ्यांची सत्ता बघता 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 वाढत गेली, वेशी पार झाली. कदाचित असं म्हणता येईल भारतव्यापी व्हायला लागली मराठी सत्ता. परंतु ही जी स्थिती बदलत होती, खास करून बाळाजी विश्वनाथांनी जेव्हा 1718 किंवा 1719 या कालखंडात जेव्हा उत्तरेत धडक मारली, दिल्ली मोहीम केली, 20-30 हजारांची मराठी फौज घेऊन सय्यद बंधूंच्या मदतीने, जेव्हा पेशवे बाळाजी विश्वनाथ म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे यांचे पिताश्री हे जेव्हा दिल्लीत पोहोचले, त्याच वेळेला या निजामुल मुल्कनी ओळखलं, या चिंकिलीज खानाने ओळखलं की मराठ्यांची ताकद किती वाढत चाललेली आहे आणि पुढे जाऊन हे मराठी वीर हेच आपले मुख्य शत्रू असणार आहेत हे त्यांनी ओळखलं. याचं कारण आणखीन एक आहे की त्याचा जो आदर्श होता, औरंगजेब जो होता, त्याचाही मुख्य शत्रू हा मराठीच होता. आणि म्हणून औरंगजेबाचं राहिलेलं अर्धवट अपुरं स्वप्न पूर्ण करायचं हा एक कृतनिश्चय चिंकिलीज खानानी स्वतःच्या मनाशी केलेला होता. दुसरी गोष्ट, त्याला हेही लक्षात येत होतं दिल्लीत राहताना, औरंगजेबाच्या मृत्यूच्या पश्चात मुघल सल्तनतीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण विकोपाला गेलेलं होतं, तिथे बादशहा येत होते, मारले जात होते, कापले जात होते आणि पुन्हा नवीन बादशहा बसवले जात होते पुढच्या काही दिवसांसाठी, पुढच्या काही महिन्यांसाठी. त्याला ते दिसत होतं की मुघल सल्तनत ही आता कशी आतून पोखरली गेलेली आहे, कशी घरंगळत गेलेली आहे. तर औरंगजेबाचं जे अधुरं स्वप्न आहे ते काही आता मुघल सत्तेच्या हातून इतक्यात होणं शक्य नाही. ते स्वप्न मुघल सत्तेच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, याची जाणीव उत्तरोत्तर निजामाला होत गेली. आणि म्हणून निजामाने अशा काही पद्धतीने पुढचे डाव टाकले राजकारणातले की हळूहळू 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 करत करत त्यांनी आपला मोर्चा दख्खनकडे नेला. त्याला दख्खनेत असं एक केंद्र हवं होतं, असं एक ठिकाण हवं होतं, स्वतःच त्याला तिथे हेडक्वार्टर बनवता येईल, एक मुख्य केंद्र म्हणून प्रस्थापित करता येईल त्याला. आणि दिल्लीच्या सत्तेपासून फटकून दिल्लीचे कोणतेही आदेश विशेष मनावर न घेता स्वतःचं म्हणून एक राज्य प्रस्थापित करायचं दख्खनेतल्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात, आणि तिथे थांबून स्वतःची शक्ती अशी काही वाढवत न्यायची की पुढे जाऊन याच दख्खनेतल्या हिंदवी स्वराज्याला हळूहळू करत अंगावर घेत जायचं आणि या हिंदवी स्वराज्याला हळूहळू करत घरघर लावायची. पुढे जाऊन ते हिंदवी स्वराज्यच स्वतःच्या साम्राज्यात विलीन करून घ्यायचं, असा त्यांनी एक प्लॅन, अशी एक त्यांनी योजना स्वतःच्या मनाशी ठेवली. आणि असा विचार करूनच तो नर्मदेच्या पार झाला, दख्खनेत उतरला. सुरुवातीला भोपाळ आणि नंतर मग राजकारणातले वेगवेगळे डाव टाकत तो हैदराबादला आला. आणि बघता बघता त्यांनी हैदराबाद काबीज केलं. आणि जे त्यांनी काबीज केलं ते पुढे याच निजामाच्या वंशातल्या लोकांच्या ताब्यात 1948च्या 17 सप्टेंबर पर्यंत राहिलं. कल्पना करा मित्रांनो, जवळजवळ 200 वर्षांपेक्षाही जास्तचा काळ, ऑलमोस्ट 215-220 वर्ष जवळपास. म्हणजे असंही म्हणता येईल की एक साधारणपणे 225 वर्ष, राऊंड फिगर, एवढा मोठा कालावधी या निजामाच्या वंशजांच्या ताब्यात राहिला, त्यांच्या कुळात राहिला. आणि मग तिथे थांबून दिल्लीचे आदेश, दिल्लीचं जे मुघल साम्राज्य आहे त्याला तो शत्रू मानत नव्हता मनातनं हा निजाम, परंतु त्यांचे आदेशही मानायचे नाहीत, असं त्याचं एकंदरीत धोरण होतं.
दिल्लीच्याही शासकांच्या हे हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की निजाम हा नाकापेक्षा नथ जड आहे. तो त्यांच्या त्या निजामाच्या बाबतीमध्ये आपले सिद्धहस्त लेखक श्री काका विधाते यांनी खूप छान उपमा दिली आहे. उडत्या पाखराची पिसं मोजणारा मनुष्य म्हणजे निजाम. उडत्या पाखराची पिसं मोजणारा मनुष्य म्हणजे निजाम. असा हा जो निजाम होता, अतिशय शातीर दिमाग, त्यांनी मराठ्यांच्या बाबतीत एक धोरण ठेवलं. त्याला जेव्हा कळलं मराठ्यांची ताकद इतकी प्रचंड आहे की त्यांना आपण डायरेक्टली अंगावर घेऊ शकत नाही, त्यांनी ते फोडा आणि झोडा जे आहे ना, फोडा आणि राज्य करा हे नीती जी औरंगजेबाच्याच कडनं त्यांनी शिकली होती, तीच नीती या निजामानी मराठ्यांच्या विरुद्ध वापरली. आणि तो मुद्दाम सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थान याच्यामध्ये काड्या टाकत राहणं हे कार्य करत गेला. इतकंच नाही, फक्त इतकंच नाही तर तिथून पुढच्या प्रत्येकच निजाम वंशातल्या प्रत्येक प्रमुखांनी हेच धोरण स्वीकारलं. ते पूर्वी कोल्हापूर आणि सातारा यात आगीत तेल ओतणं आणि काड्या टाकणं हे काम करत होते. नंतर पुढे जाऊन वेगवेगळे जे सरदार होते, हिंदवी स्वराज्यातले जे वेगवेगळे मातबर सरदार होते, त्यांच्यात वितुष्ट कसं येत राहील याची फक्त खातिरदारी करत होते, याची काळजी घेत होते. हिंदवी स्वराज्यातल्या लोकांचा, हिंदवी स्वराज्यातल्या सरदारांचा एकोपा कसा राहणार नाही आणि ते आतून कसे पोखरले जातील, आतून कसे विस्कळीत होतील ह्याची काळजी घेणं, एवढं काम हा निजाम आणि त्या निजामाचे सगळे पुढचे उत्तराधिकारी करत गेले. बघा मित्रांनो, बघता बघता त्या योजनेला फळं मिळत गेली. कारण या निजामाची शक्ती युद्धात नाही चालली. विशेष बाजीरावांनी या निजामाला पालखेडमध्ये अक्षरशः धूळ चारली. या तथाकथित निजामुल मुल्क, ज्याला औरंगजेबानी इतकं नवाजलं होतं किताब देऊन, त्याला चारी मुंड्यात चित करून सोडला. आज तो पालखेडचा जो विजय आहे बाजीरावाचा, तो एक माइलस्टोन समजला जातो युद्धशास्त्रात. बरं, तेव्हाच नाही, नंतर भोपाळला सुद्धा अशाच पद्धतीने बाजीरावांनी हरवलं. पुन्हा एकदा हरवलं. नामुष्कीजन्य पराभव त्या निजामाच्या वाट्याला आला. निजामाला कळून चुकलं, आपण मराठ्यांना नाही हरवू शकत युद्धात. आणि म्हणूनच हा एक एक राजकारणातले कुशल डाव टाकत गेला निजाम. आणि निजामाच्या पुढच्या सगळ्या लोकांनी एक स्वतःची खुणगाठ बांधून घेतली की आपण युद्धात मराठ्यांना हरवू शकत नाही. आणि म्हणून हे जे असे डावपेच जे असतात ना राजकारणातले, ते डावपेच टाकणं, फसवणं, असं करत करत करतच त्यांनी मराठी सत्तेला घरघर लावण्याच्यासाठी इथे हैदराबादेत थांबून मोठं कार्य केलं. जेव्हा आपण म्हणतो की निजामाची राजवट ही आदर्श होती, तेव्हा एक लक्षात घ्यावं मित्रांनो, की ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापलं ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी या हिंदवी स्वराज्याच्या साठी भयंकर यातना सहन करून देह ठेवला, मरण पत्करलं, हाल हाल होऊनच मरण पत्करलं, असे आपले छत्रपती संभाजी महाराज. ज्यांनी ह्याच हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ अतिशय भयंकर असा पद्धतीचा कालखंड अनुभवला, अतिशय अवघड अशा कालखंडामध्ये या स्वराज्याचं नेतृत्व केलं. आपल्या मातृभूमीपासून दूर अत्यंत हालअपेष्टा भोगत ज्यांनी इथून एक खडतर प्रवास केला, दूरचा प्रवास, जिंजीला जाऊन तिथे थांबून लढा चालू ठेवला शत्रू विरुद्ध, आणि पुन्हा स्वराज्यात दाखल झाले 10-12 वर्षांनंतर, आणि ज्यांना अकाली मृत्यू आला, अशा छत्रपती राजाराम महाराज, त्याचबरोबर महाराणी ताराबाई, त्या कालखंडातले सर्वच्या सर्व महान महान योद्धे आणि सरदार, अगदी तानाजी मालुसरेंच्या पासून ते संताजी धनाजी यांच्यापर्यंत सगळे आले त्यात, सगळे सगळे. आणि पुढे थोरले शाहू महाराज, छत्रपती थोरले शाहू महाराज,
सातारचे. त्यांचे प्रयत्न, त्यांचं कौशल्य, त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केलं आपल्या स्वराज्याचं, शून्यातून विश्व साकार करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने माणसं जोडली, गोळा केली, आणि त्या दृष्टीने पेशवे बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव पेशव्यांचे डावे उजवे हात म्हणजे की सरदार राणोजी शिंदे आणि सरदार मल्हारराव होळकर, आणि त्यांच्यासह कित्येक महत्वाचे सरदार, आणि मग पुढे नानासाहेब पेशवे असतील, थोरले नानासाहेब पेशवे असतील, थोरले माधवराव पेशवे असतील, सवाई माधवराव पेशवे, अशा सबंध मोठ्या काळापर्यंत, आणि अगदी पानपतच्या लढाईच्या आधी उदगीरवरती निजामाच्या फौजेचा पाडाव करणाऱ्या सदाशिवराव भाऊंच्या पर्यंत, अशा सर्व नररत्न आणि वीरांगना यांचा आपण अपमान तर करत नाही. जेव्हा आपण म्हणतो की निजामाची राजवट ही एक आदर्श राजवट होती, निश्चितपणे आपण या सर्वांचा आपण मुलाहिजा ठेवत नाही. आपल्याच या वीर योद्ध्यांचा आणि आपल्या कुशल शासकांचा आपण अपमान करतो, उपमर्द करतो. कारण आम्हाला याचा अर्थ कळलंच नाहीये की हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगून ठेवलेलं होतं की हिंदवी स्वराज्य म्हणजे काय. हिंदवी स्वराज्य म्हणजे एतद्देशीयांनी एतद्देशीयांसाठी केलेलं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य. एतद्देशीय म्हणजे कोण? जे इथलेच आहेत, याच भूमीतले आहेत, कुठून बाहेरून आलेले परकीय नव्हेत, ते म्हणजे एतद्देशीय. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य इतकं स्वच्छ आणि सोपं असताना आपण विनाकारण किती अवघड करून ठेवलेलं आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते की नव्हते, त्यांच्या सैन्यामध्ये हिंदू इतके होते का, त्यांच्या सैन्यात ब्राह्मण किती होते, त्यांच्या सैन्यात मराठा. अरे काय मूर्खपणाची गोष्ट आहे ही. माझा एक सोपा असा प्रश्न आहे, जर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते ना, मुस्लिम सैनिक, मुस्लिम सरदार होते का? होते. आणि म्हणून केवळ आपण शिवाजी महाराजांना जर सेक्युलर म्हणणार असलो तर मग अफजल खानाला पण सेक्युलर म्हणायचं की नाही म्हणायचं? कारण अफजल खानाच्या पण पदरी हिंदू आणि अगदी ब्राह्मण सुद्धा चाकर होते, तुम्हीच तर सगळे सांगता. मग अफजल खानाला सेक्युलर का नाही म्हणायचं? मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाच्या चाकरीत होता, मिर्झा राजे मुस्लिम नव्हता, मिर्झा राजे हिंदूच होता, हो की नाही? मग औरंगजेबाला सेक्युलर का म्हणायचं नाही? त्यालाही सेक्युलर म्हणा. बर, आणखीन मग धमाल अशी आहे की सगळेच जर सेक्युलर होते तर मग एकमेकांची लढले कशासाठी? निजामाच्या पदरी सुद्धा कितीतरी हिंदू होतेच की, मग निजाम सुद्धा सेक्युलर म्हणायचं आपण. गंमत आहे ना. मग हे सगळे लढत कशासाठी होते? इथे येते कम्युनिस्ट आयडियोलॉजी. त्यांचं म्हणणं असतं हे सगळे श्रीमंतांचा खेळ होता, हॅव्स आणि हॅव नॉट्स यांचा खेळ होता. त्यांच्यातली परस्पर ती दुफळी होती. प्रत्येक जण सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी लढत होता. मित्रांनो, नाही, या कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांच्या नादी लागू नका. हा आपला इतिहास अशा पद्धतीने लिहू नका, अशा पद्धतीने वाचू नका. ही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी डोस पाजणं चाललेलं आहे. या लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला समजून घ्यायचं असेल की निजामाची राजवट चांगली होती का वाईट होती, पुस्तकं वाचा. सेतू माधवराव पगडींची पुस्तकं आहेत उपलब्ध, वाचा. खरा इतिहास वाचा. कोणीतरी आपल्या पुस्तकावरती छापलेलं असेल की हाच खरा इतिहास आहे, हा खरा इतिहास वाचा, तो खरा नसतो. रेफरन्स बुक्स असतात, रेफरन्स बुक्स पडताळा की त्या व्यक्तींनी खरं लिहिलंय का खोटं लिहिलेलं आहे. पण मी आता जे मी सांगतोय तेही खरं आहे का खोटं आहे, पडताळा ना, तपासा की. आहेत ना एवढी ग्रंथालय, विकतही घ्यायची काही गरज नाही, ग्रंथालय आहेत. आजकाल तर सोशल मीडिया इतकं मोठं साधन तुमच्याकडे. फक्त एक काम करायचं, सोर्सेस जे काही वापराल तुम्ही तपासण्यासाठी, क्रेडिबल सोर्सेस असू देत. कुठले तरी फळतूस सोर्सेस म्हणजे सोर्सेस नसतात.
क्रेडिबल सोर्सेस म्हणजे जिथे अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विचार करा आणि व्यक्त व्हा. धन्यवाद.